मित्रांनो, आपण निघालोय काश्मीरला, पण कसे? ट्रेनने, फ्लाईटने, चालत? आपण निघालोय कारने. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मुंबईहून हिडन अँड अनएक्सप्लोर्ड काश्मीरला एक्सप्लोर करण्याच्या या एकदम अनप्लॅन्ड फुल ऑन ॲडव्हेंचर रोड ट्रिपमध्ये. आज आहे आपल्या प्रवासाचा पहिला दिवस. मी सिद्धेश्वर, चिन्मय, रोहित आणि अमित असे आम्ही 4 जण निघालो आहोत अशा एका रोड ट्रिपसाठी जी आठवणींमध्ये कायमची कोरली जाईल. चलो बाय बाय. प्रत्येक ट्रिपला बाबांचं एक ठरलेलं रिच्युअल असतं. गाडीवर नारळ फोडून शुभशकुन केल्याशिवाय प्रवासाला सुरुवातच होत नाही. तो शुभ क्षण झाला आणि आम्ही निघालो आमच्या आयुष्यातील सर्वात चॅलेंजिंग रोड ट्रिपसाठी. प्लॅनिंग तर आहे आज राजस्थानच्या बालोतरापर्यंत पोहोचायचं. इथून बालोतरा आत्ता दाखवतोय की आपण रात्रीच्या 12:30 वाजता पोहोचू आणि टोटल 17 तासाची जर्नी, 911 किलोमीटर. पण रोड ट्रिपमध्ये प्लॅनपेक्षा प्रवास ठरवतो. बघूयात शेवटी कुठपर्यंत पोहोचतो. आणि आपलं एव्हरेज पण रिसेट केलंय. उसकी आंखें देखो भाई. नवीन ब्लॉगर. ये मेरा गुरु है, गुरु है, गुरु. स्पायडरमॅन झालं. हे भाई कुठला घेतला तो? आता इथे भेटलोय रोहित आणि अमितला. आणि आमचा एक माणूस नेहमी लेट करतो, खूप त्रास देतो, चिन्मय काळे, जो अजून आला नाहीये. सो आता इथे वाटेत आम्ही थोडं खाऊन घेऊ आणि निघू. आणि इथे फायनली आता आपला 4था माणूस आलेला आहे. 7ला भेटायचं ठरलेलं, 8 वाजले आणि आले आता फायनली. 1 तास लेट लतीफ माणूस. स्ट्रगल चालू आहे त्याचं काय ते. नाश्ता इथेच झाल्यामुळे आता लवकर काही थांबण्याची गरज नाही लागणार. और फाइनली रोड ट्रिप बिगिन. ये गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ए काश्मीरला चाललो रे. वाटेत मित्रांना घेऊन भिवंडी मार्गे खडतर रस्त्यांना पार करत लागलो गुजरात हायवेला. या खुशीत की आता मस्त सुसाट होईल आपला प्रवास. पण एकेकाळी गुळगुळीत असलेला मुंबई गुजरात हायवे, जिथे मी कित्येकदा 5 ते 6 तासात अहमदाबाद गाठायचो, आज त्याची अवस्था बघून मुंबई गोवा हायवेवर आल्यासारखं वाटत होतं. हा फक्त एक सुसूब्रेक घेऊन महाराष्ट्राला बाय केलं आणि गुजरातमध्ये एंट्री मारली. आपल्याकडे बेसिक ट्रॅफिक सेन्स, सिविक सेन्स ची खूप कमी आहे. आता हे बघा ना, हे 2 बाईकवाले मेन लेनला आहेत. मी हॉर्न देतोय, पास लाईट देतोय, तरीही हलत नाहीयेत. बाजूची सेकंड लेन रिकामी आहे, जिथून यांनी खरं तर ड्राईव्ह केलं पाहिजे. पण मेन लेन जी ओव्हरटेक साठी असते फक्त, त्यावर बाईक चालवून रस्ता अडवून ठेवलाय. जेव्हा कंटिन्युअस हॉर्न दाबला त्याच्यानंतर हे दोघं साईडला झाले. म्हणजे किती मूर्खपण आहे आपल्याकडे. यांच्याबद्दल 2 शब्द जरा कॉमेंट करा. डोंबिवलीवरून निघाल्यापासून 5 तास आणि आता आम्ही सुरत जवळ पोहोचत आलोय. वाटेत रस्ते खूपच खराब होते. म्हणजे कंटिन्युअस निघाल्यापासून रस्ते खराब आहेत. आणि आता फायनली आम्ही 5 तासांनी पहिला ब्रेक घेणार आहे. आम्ही कंटिन्युअस आलोय 5 तास. डोंबिवलीपासून जे निघालोय खाल्ल्यानंतर ते कंटिन्युअस आलोय. आणि आता 5 तासांनी लंच ब्रेक घेतो. सेकेंड टाइम मैं लाइक इतना रिसर्च कर रहा हूँ 3 टाइम रेस्टोरेंट के लिए. और लाइक मैं इतना मेहनत कर रहा हूँ उस पे. हाथ है दूसरा नाइट. आम्ही जनरली हॉटेल्स गुगल मॅपवर पहिले चांगले रेटिंग असलेले शोधतो आणि तिकडे जायचं ट्राय करतो. आता 5 तास आम्ही गाडी कंटिन्युअस चालवतोय. म्हणजे आम्ही काइंड ऑफ ट्रकवाले झालोय. सो ट्रकवाल्या ढाब्यात चाललोय आणि रेटिंग्स वगैरे मजबूत आहेत. तर थोडं रस्ता चुकलो म्हणून आता पुढून आम्ही आतून टाकली आहे. सो बघूया आता तिकडे जाऊन कसं जेवण आम्हाला मिळतंय. रेटा लागली अशा ढाब्यांना भाई 1200 रुपये पण भरपूर झाले. बघू शकता काय भारी ढाब्यावर आलोय. आता खरा थ्रिल तर जेवण जेवताना येईल.
ट्रकवाल्या ढाब्यांना अंडर एस्टिमेट नका करू. गाड्या बघा कुठल्या कुठल्या लागल्यात. एका ताटात जेवतो आम्ही. प्रेम वाढायला. तुला माझं प्रेम देऊ का? झालं आता इथे. खूपच छान होतं जेवण. अशा ट्रकवाल्या डाब्यांमध्ये खूप भारी जेवण मिळतं. कसं होतं आम्ही? कडक जेवण. मजा आली. फुल मजा. चला निघूया आता पुढच्या जर्नीसाठी. आता किती गाड्या लागल्यात बघा. अरे पैसे देत नाही साल्या. पैसे दे. बिल द्यायला गेलाय. मोबाईल इथे आता येईल. आताच्या आपल्या जेवणाचं बिल 1070 रुपये झालं. सो इतक्या चीपेस्ट प्राईजमध्ये आम्ही इतकं छान जेवलोय. आणि शेवटी भरूचवरून त्या वस जुने हायवेला रामराम ठोकत आम्ही लागलो नव्या वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेवर. सध्या याचा भरूच ते वडोदरा हा सेक्शन ओपन आहे. आणि हा पुढे थेट कनेक्ट होतो वडोदरा अहमदाबाद एक्सप्रेसवेला. याला नॅशनल एक्सप्रेसवे 1 म्हटलं जातं कारण सर्वात पहिले यालाच मान्यता मिळालेली. पण 2002 मध्ये आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे याच्या आधी तयार झाला आणि हा 2004 मध्ये सेकंड. हा एक्सप्रेसवे 1968 मध्ये नॅशनल एक्सप्रेसवे 1 म्हणून घोषित झाला होता. त्यामुळे तो फक्त 4 लेनचा आहे. तर आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे तब्बल 6 लेनचा आहे. अहमदाबाद डोंबिवलीपासून 550 किलोमीटर आहे आणि आता 6 वाजायला आलेत. 550 किलोमीटरसाठी 10 तास लागलेत. इतका रस्ता खराब होता भरूचपर्यंत की इतका वेळ लागला आम्हाला. 10 तास लागलेत फक्त 550 किलोमीटर येण्यासाठी. आणि आता अहमदाबाद जवळ आपण पोहोचलो आहे. सात वाजायला आलेत आणि आता आपण अहमदाबादला हॉल्ट घेतलाय. टी ब्रेक. इथे चालू बघा काय पोरांचं. सात किलोमीटरची रेंज राहिली आहे. पूर्ण डिझेल संपलाय आपण टाकलेला त्यानंतर. आणि याच्यामध्ये गाडी आली आहे 620 किलोमीटर टोटल. आणि टोटल 11.5 तास कार चालू आहे. ओव्हरऑल एव्हरेज 18च्या आसपास म्हणजे 17.8चा दिला आहे. सो जे डोंबिवलीला टाकी फुल केलेली त्याच्यात आता मेहसाणाच्या पुढपर्यंत गाडी आली 620 किलोमीटर. आणि आता फुल करतोय आणि आता पुढे निघूया. आता ॲक्च्युली वाजले आहेत 8:45. आमचं प्लॅनिंग आहे की आता जिथपर्यंत म्हणजे 9, 10, 11 वाजेपर्यंत जिथपर्यंत
वाटेल तिथपर्यंत पुढे जाऊ आणि मग स्टे करू. 3700च्या आसपास डिझेल गेलं आहे आणि 41 लिटर. 9:15 झाले आहेत आणि आता आम्ही इथे येतो. चल स्टार्ट. बोल बोल तूच बोल, तुझंच रेकॉर्ड कर. और खाना आ चुका है एकदम बढ़िया वाला. हमने ऑर्डर किया है. ते आता जेवून झालंय. गाडीमध्ये पाणी टाकून घेतोय वायपरला कारण पाऊस खूप पडतोय, सो सारखं पाणी मारावं लागतंय. दोन्ही हॉटेल बाप होते, स्वस्तात मस्त. हा मस्त, एक नंबर जेवण झालं. मजा आली. मस्त मजा आली. ऑल क्रेडिट गोज टू रोहित खोत. आम्ही रिव्ह्यूज बघूनच जातो कुठल्याही हॉटेलला. म्हणजे जेवणाचा टाइम झाला, अर्धा एक तासापूर्वी रिव्ह्यूज चेक करायला चालू करायचं. सो ते खूप वर्क करतं. आणि जनरली आता इतकं आम्ही ट्रॅव्हल करतो, इतकं फिरलोय, त्यामध्ये गुजरात, राजस्थान तुम्हाला जेवण शक्यतो निराश नाही करत. आणि गुजरातमध्ये ट्राय करायचं की व्हेज खायला बघायचं नॉनव्हेजपेक्षा, कारण नॉनव्हेज थोडं रिस्की आहे, यांची टेस्ट वेगळी असते, सो आपल्याला रिस्की राहतं. त्यामुळे व्हेज ट्राय करा, खूप खूप भारी असतं. रोहितला नॉनव्हेज शिवाय जमत नाही, पण इथे तो खुश आहे व्हेज खाऊन. पूर्ण दिवस आम्ही व्हेज खाल्लंय. लंच पण व्हेज, एक आवाज चिकन कुकुडुकू मेरे चिकन कुकुडुकू. काहीतरी बच्चानी करतोय. जवळजवळ 700 किलोमीटर आणि 13 तास आज आपला प्रवास आहे. आणि आता इथे मागे स्टे घेतलाय आम्ही. हॉलिडे रूम्स म्हणून आहे गुजरातच्या पालनपूर एरियामध्ये. आणि आता इथे स्टे करू. उद्या आपल्या पुढच्या जर्नीसाठी निघू. उद्या आपण ट्राय करणार आहे डायरेक्ट अमृतसर जाण्याचं. सो बघूया उद्याच्या कंप्लीट दिवसात पॉसिबल होतं का. आत्ता आम्ही 13 तासात फक्त इतकेच किलोमीटर येऊ शकलो आहे, कारण रस्ते खूपच खराब, खूप म्हणजे एकदम वाईट अवस्था आहे. आणि ट्रॅफिक म्हणजे एकदमच प्रचंड होती. खूप इरिटेटिंग झाली आजची जर्नी. पण मित्रांबरोबर मजा येते, सो आम्ही फुल मजा करत एकदम फन करत आलो इथपर्यंत. ही रूम घेतली आता आपण 1500 रुपये पर नाईट.